जो भिडस्तपणा मला स्क्रीनवरती बघायला मिळतो तशाच आहेत का छाया कदम बिनधास? बऱ्यापैकी मी तशीच आहे. म्हणजे माझ्या संपर्कातल्या लोकांना तू विचारशील तर ते जास्त तुला चांगल्याने सांगतील. पुढच्या सीटवर एक मुलगी बसली होती. त्या मुलीच्या आजोबांच्या वगैरे वयाचा तो माणूस होता आणि माझं लक्ष होतं, मला कळत होतं ह्याच्या काय डोक्यात चाललंय. थोड्या वेळाने असं आणखीन जरासा असा टेकतोय मी बघतीये. ती मुलगी उठली ना तेव्हा मी उठले आणि मी त्या जागेवर जाऊन बसले आणि मग त्याला म्हटलं की आता मार धक्का, आता लाव हात. मला अनिल कपूरचं खूपच वेड होतं, तर मी असं त्यांच्यासारखं चालण्याचा प्रयत्न करायचे. रस्त्याने चाललोय, मध्येच कोण आला तर आपण अरे सॉरी असं बोलतो ना, माझं असं व्हायचं माझं. असे काही अनुभव तुमच्या आयुष्यात आले असतील की जेव्हा कणखर आणि एकदम डॅशिंग अशी छाया कदम हळवी झाली? सांगता येत नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात की तुम्हाला स्वतःला कळत नाही की अरे गळागळा पाणी गळायला लागलंय डोळ्यातून. भिडस्तच भूमिका जास्त करायला आवडतात का? मडगाव एक्सप्रेस मध्ये असं मी भाई दाखवले, हातात रिव्हॉल्वर घेते आणि मी माझ्या नवऱ्यावर दादागिरी करते ना, मी एवढी खुश झाले ना की याच्या आधी सगळ्या सिनेमांमध्ये नवरा माझ्यावर दादागिरी करतोय. तुमची मला वाटतं तुमचं जे गाव आहे तर जेव्हा तुम्ही तिथे जाता त्यांची काय रिॲक्शन होती की जेव्हा तुम्ही कान्सला पोहोचला होतात? ज्या गावच्या माझ्या मैत्रिणी खूप अशा साध्या भोळ्या आहेत खरं तर ना, त्यांना मुळात मलाच कान्स मी कधी विचार केला नव्हता. त्यांच्यात म्हणजे त्यांना माहीतच नाहीये अगं कान्स आणि हे ते. हा पण त्या सगळ्यांना असं कौतुक आहे की अरे छाया सिनेमामध्ये काम करते, टीव्हीवर दिसते. फॅन्ड्री की सैराट की न्यूड की लापता लेडीज, कुठे स्वतःला जास्त रिलेट केलं गेलंय? एक नाही सांगता येणार, चारही जवळचे आहेत आणि चारही भूमिकांनी खूप गोष्टी दिल्या आहेत मला. माझ्या अनुभवावरून मी सांगते, एक दार बंद झालं की दुसरं उघडतं. जर नाही उघडलं ना तर आपल्याला लाथ मारून ते उघडावं लागतं.